फोन घेतला. आईस्क्रीम पार्टी चालली दुपारच्या टायमाला आणि या वाफ्यामध्ये आपण टाकणार आहे जेव्हा तुम्हाला बी करायला ना ग्राफ्टिंग करायला टेप आहे त्याची एअरला पकडा. ती गोंड्याची फुलं ठीक आहे. तुला पाहिजे तर मोठी असतील तीच काढ. मोठीच काढायची छोटी नाही काढायची. तयार झालीत ती तिला अळी करायला पाहिजे जरा. फोन घेतला काय हा नवीन टाकलेलं ना. चला सुरुवात झाली आपल्या सकाळच्या कामाला. सुरुवात तर कधीच झालेली आहे. वातावरण मग असं धुकं धुकं पसरलेलं. जास्त नाही वाजलेत. दोघं जण निघाले. तो पुढचा कॉक चालू केला. हां नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता सकाळी सकाळी मी ते आलेली आपल्या कचऱ्याच्या खड्ड्याच्या इथे कचरा टाकायला आली होती. काल बघा भाजीपाला सगळा आणला ना, तो रात्री सगळं साफ करून सगळं व्यवस्थित ठेवून दिलं आणि कचरा सगळा जमा करून ठेवला. तो आता तिथे टाकायला मी आली होती. कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं जण गेले आता पाण्याची मोटर चालू करायला. कारण आता ही जी आपली मोठी झाडं आहेत ना त्यांना आज पाणी घालायचं आहे. 8 दिवसातनं एकदा मोठ्या झाडांना पाणी घातलं जातं. तर आजचा तो दिवस आहे आणि बराच वेळ जातो. म्हणजे तुमच्या शेअर केलेलं आहे भरपूर वेळा मी. तर आता पटापट आहे ना पाणी आलं का लगेच ना झाडाला पाणी घालून घ्यायचं आणि मग बाकीची घरातली कामं म्हणजे घरातलं झाडलोट वगैरे सगळं करून झालं आहे. पण पाणी घालायचं असतं ना त्यावेळेस सगळी बाकीची कामं असतं ना ते आम्ही साईडला करून ठेवतो. कारण ते खूप महत्त्वाचं काम आहे. म्हणजे आता थंडी आहे म्हणून ठीक आहे 8 दिवसांनी घाता तरी चालून जातं पाणी. पण नंतरला उन्हाळ्यामध्ये मात्र लक्ष देऊन झाडांना हे करायला लागणार आहे. आता थंडीचा सीझन आणि काजू म्हणजे ह्या सीझनमध्ये काजूला बघा मोहर येतो आणि आपल्याकडे काजूची आपली 4 झाडं आहेत. मला वाटतं तुम्हाला दाखवलेत की नाही माहीत नाही, पण दाखवले असेल कदाचित. पण काय झालं आहे की तिकडे साफसफाई करायचं अजून बाकी आहे. म्हणजे इकडचं रान वगैरे काढायचं बाकी आहे. त्याच्यामुळे मोहर तुम्हाला मी अजून दाखवलं नाही. आपली ना मला वाटतं 1-2 झाडांना मोहर ना आलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते नंतरला. आणि समोरच्या साईडला पण 2 झाडं आहेत काजूची आपल्या घराच्या समोर. ती आहे ना आपोआप रुजलेली झाडं आहेत. म्हणजे बिया पडतात आणि रुजतात ना तशी झाडं आलेली आहेत. ती पण तुम्हाला दाखवते. पण ती काढून टाकायची होती पण कुणालच्या बाबा म्हणलं की राहू देते ती आपल्याला काही मोठी नाही करायची. जशी ती मोठी होते ना आपण ते फांद्या तोडून टाकायच्या. पण रुजलेली झाडं आहेत ती म्हणजे मारायची नाही म्हणून ती तशीच ठेवलेली आहेत. मग पण इथे जी झाडं आहेत ना 4 झाडं त्याला छान प्रकारे मोहरनं आलेलं आहे. गेल्या वर्षीपासून मोहरनं यायची सुरुवात झाली आणि गेल्या वर्षी जेव्हा मोहर आलेलं ना त्यावेळेस मोहराने तो काढून टाकला होता. पण ह्या वर्षी काजू आपले धरणार आहेत. म्हणजे थोडेसे तरी काजू का होईना आपल्याला घरचे मिळणार आहेत खायला. त्याच्यामुळे म्हणजे आनंद म्हणजे सुरुवात बघा झालेली आहे. आता एक एक फळ आपल्याला मिळायला. तर चला झाडांना पाणी घालायचं आहे त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई करूया. म्हणजे आता जे कष्ट केलेले आहेत ना 4 वर्षामध्ये तर तो फळ जेव्हा मिळतं ना तो आनंद असा वेगळा असतो. तो कचरा की नाही मी प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवला होता. प्लास्टिक आता ह्या खड्ड्यामध्ये अजिबात टाकत नाही आम्ही. ते सगळं साईडला करून टाकतो. आणि आपण नाही म्हणाल ना तरी पण प्लास्टिक थोडं ना थोडं ना निघतंच बघा. किती पण तुम्ही काहीही करा पण थोडंफार आहे ना प्लास्टिक होतंच. असं आहे ते. चला जाऊया. अरे बापरे नंतरला बाकीचे कामं आपली घरातले आहेतच. वातावरणाचं खूप छान आहे. असं सगळीकडचं ना हलकं हलकं धुकं ना पसरलेलं आहे. थोडीशी मी उशिराच घराच्या बाहेर आली. लवकर आलेलीच नाही. 7च्या नंतर घराच्या बाहेर आली. आता वाजले किती 7:15 7:30 झालेले आहेत. झाड हां आणि इथे ना आपलं वांग्याचं रोप होतं त्याला पण आता हे बघा दिसतं तुम्हाला वांगं धरलेलं आहे. म्हणजे त्या झाडाला की नाही भरपूर अशी कीड लागलेली. फळं म्हणजे फुलं यायची आणि फुलं गळून जायची. फळं धरायचंच नाही. आता ते झाड की नाही म्हणजेच रोप वांग्याचं छान झालेलं आहे. पाणी काय अजून आलं नाही आहे. तोपर्यंत तुम्हाला मी हे बघा दही लावलेलं दाखवते. कारण रात्री दही लावलं आहे पण अजून काय जमलंच नाही आहे. कारण वातावरण खूप थंड.
तर दुपारपर्यंत हे जमेल. म्हणजे आता ऊन आलं ना का उन्हात ठेवणार मी. आणि बाहेर चिकाळ्यांचं इतकं हे चाललं आहे ना मगापासनं. आता कॅमेरा चालू आहे तर त्यांचा आवाज बंद झाला आहे. मगाशी खूप हे होतं एकटून जाणार. तुम्हाला दाखवते मी. हे बघा खातात त्या बघा. खायला घातलं का त्यांचं असं असतं. आज ना म्हणजे पाणी घालून झालं ना का पहिला हे काम आहे ना आज पूर्ण करायचं आहे. हे काल संध्याकाळी कोणाच्या पुन्हा एकदा ना खोदून ठेवलं आणि खोदायला ना खूप असं दम वर लागतो. त्याच्यामुळे थोडं चाललं आहे आमचं. ती मेथीची भाजी काढली ना तिथे पण दुसरं काहीतरी लावायचं आहे. ती पण जमीन ना अशी खोदून ठेवलेली आहे. अशा प्रकारे सगळी तयारी. तर इथे वेळा पालेभाजी लावायची. आता बघूया कधी आता करतात ते, आत्ता का संध्याकाळी. पण मला वाटतं संध्याकाळीच लावतील ते. पण सगळी तयारी करून ठेवणार. शेण आहे ना मी भिजत घातलं आहे, तुम्हाला दाखवते. थांबा ग चिकाळ्यांनो, एकमेकांना बोलवतात खायला. म्हणजे काल संध्याकाळी शेण भिजत घातलं. म्हणजे भिजवलेलं शेण असेल ना मग ते कुस्करायला कसं बरं पडतं ना. हे बघा ह्या बादलीमध्ये भिजत घातलं आहे. आणि आपलं जे कडुनिंबाचं झाड आहे ना त्याला पण बघा अशी अळी करून ठेवली. म्हणजे माती अशी उकरून ठेवली. त्याला जरा ऊन लागायला. त्यात तुरटीचं पाणी असतं ना ते टाकलं होतं 1, 2 ते 3 दिवसापूर्वी. म्हणजे आत्ता त्याला पाणी वगैरे काय घालायचं नाही. हे आता असंच ठेवून देणार. समोर आहे ना ते बघा सूर्य बघा. आज ना सावट आहे ना सगळीकडे, त्याच्यामुळे अजून काही ऊन काय आलेलं नाही आहे. आणि हलकं हलकं धुकं पण सगळीकडे आहे. त्याच्यामुळे वातावरण असं छान वाटतं. असं मळपसारखंच आहे हे बघा. आणि आता इथे कोणी नाही आहे माझ्याशिवाय. वाघ्याशिवाय पण आपले खेळायला गेलेले आहेत. मी सध्या एकटीच आहे घरामध्ये. आणि हे बघा पारिजातकाची फुलं कशी पडलेत. आता इतक्यात नाही काढणार आहे ते. नंतर जरा पाणी वगैरे घालून झालं ना झाडांना की मग उचलायचं सगळं असं आहे ते. आणि अर्धी फुलं अशी झाडावर पण आहेत. अजून काय पाणी आलं नाही आहे. आज ना आपला पाईप दुरुस्त करायचा आहे. छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टींसाठी की नाही म्हणजे आपल्याला स्वतः सगळं करावं लागतं. इथे हे पटकन असे प्लंबर वगैरे कोण मिळत नाही पटकन काम करणारे. तर तुम्हाला इथे ओलावा दिसतोय तर इथे की नाही पाईप आपला फुटलेला आहे आतमध्ये. मागे ना काम चालू होतं ना, हे बघा हे जेव्हा कठ्ठा बांधून त्या काम चालू होतं ना तर त्या कामगारांनी चिरा ना जोरात तिथं फेकला आणि मग त्या पाईपाला ते लागला आणि तो फुटला होता पाईप. तर तात्पुरता घरच्या घरी रिपेअर केला होता. पण इकडनं पाणी ना लीक होतं आहे. त्याच्यामुळे ते पुन्हा ना आज आणि खोलायचं आहे. खूप पाणी वाया जातं. हा बघा हा सगळा ओलावा दिसतोय तो सगळा त्या पाण्याचाच ओलावा आहे आणि खालपर्यंत असं जातं. त्याच्यामुळे कुणालच्या मगाशी म्हणाले कुणाला की आपण ते खोलून आणि करूया. तर हे बघा हे जे अंथरलेलं ना पाईप उचलणं ते पण मी काढून ठेवलं नाही तर पूर्ण भिजतात ते. तर बघूया आता पाणी झाल्यानंतर ते करतील ना तेव्हा तुम्हाला दाखवीनच. पण करणं गरजेचं आहे कारण खूप पाणी नाही तर वाया जातं असं. आणि पाणी वाया जातं आणि वरून घराच्या समोर सगळा चिखल पण होतो. आणि मग सगळं पूर्ण घर आपलं मग मातीचं होऊन जातं. त्याच्यामुळे ते करणं की नाही आज गरजेचं आहे. असं आहे सगळं ते. चला सुरुवात करूया. आता बघा पाणी आलं ना की त्यातनं एअर बाहेर येते ना, इकडनं माहिती पडतं. मग ते बघा आवाज घ्या हे बघा. आमच्या झाडांना मग पटाक बरं पडेल. कोण बोललं बस एवढं शिकत नाही. 2-3 बस झाले ना. अरे बघ असं गोल राऊंड करायचं ते होणार. कसं बसवतं दाखव बस तेवढं कसं आहे गोल. तिथे पण एक आहे ना गरजच नाही 2 मध्येच बस. तिथे लावणार कुठे भिंत आहे तिकडे आपली 2च लावायला लागतील. कसं भिंती टाकल्या वेळ आणि टॅक्सला फिरवायची. ओलं झालं ना त्याचा सगळा चिक्कल पूर्ण पाय त्याचे माखलेत. आणि तो वाघ्या कुठे गेला? वाघ्या इकडे. त्याला माहिती पडले ना आता बांधणार
पळतो त्याचं नेहमीच आहे ते भाग्याचं. ए चला कुठे गेला? हा बघा समोर. चल खायला. ए वागडी. कुणालचे बाबा नळ बंद करायला गेले, म्हणजे पाणी भरून झालं आहे आपलं सगळं. झाडांना पण पाणी घालून झालं. 7-8 दिवसाचं एकदम. बघा तोंडाला कशी माती लावून ठेवलं नाही ती. कुठे गेला बाबा? भूकू लागली? भूकू लागली? चल जेवायला. चल 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 जेवायला चल. हा देते. हा 1 मिनटं. चला जेवायला चला. ये बेटा ये. तर कपडा देते शेरूला पुसायला. तर सकाळच्या नाश्त्याची तयारी बघा. कांदा मिरची लसूण सगळं तयार करून ठेवलं आहे, म्हणजे चपाती भाजीच करायची आज. ही बागेतून काढलेली मेथीची भाजी, मस्त मस्त ताजी भाजी आता करूया आपण. आणि हे चपातीचं पीठ मळलं आहे, थोडंसं जास्त मळलं आहे म्हणजे दुपारला पण होऊन जातील त्याच्यामुळे. चला पटकन करूया, कारण सगळ्यांना भूक लागली आता काम करून करून. तर बारीक मेथीची भाजी आहे ना, स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्याला ना भरपूर अशी त्या भाजीला माती होती, म्हणजे इतकी माती ना जवळजवळ 5 ते 6 पाण्याने मला धुवावे लागले. इतकी माती आणि लाल लाल माती सगळं निघाली. स्वच्छ धुवून एक चांगली अर्धा ते पाऊण तास आहे ना ती अशी चाळणीमध्ये नितरत ठेवली होती, म्हणजे सगळं पाणी निघून जाण्यासाठी. तर कढईमध्ये बघा तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मिरची कांदा लसूण टाकलेलं आहे भरपूर, आणि चांगला असा कांदा की नाही लाल करून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथीची आपल्या बागेतली ही भाजी. म्हणजे आज ही भाजी बनवताना मला इतका आनंद होत होता, म्हणजे पहिल्यांदा मेथीची भाजी आपल्या बागेमध्ये पेरली होती आपण, आणि पहिल्यांदाच ही भाजी बनवते. त्याच्यामुळे म्हणजे अशी आपण बघा विकत आणून बनवतो, पण बागेतली ताजी भाजी काढायची आणि बनवायची हा आनंद की नाही वेगळाच. तर फोडणी घालून घेतली, भाजी टाकली सर्व आणि जरा मिक्स करून घेतली. भाजी थोडीशी मिक्स करून झाल्यानंतर बघा खाली बसते ना, आणि त्याच्यानंतर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं, म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आणि आता ही जी मेथीची भाजी आहे ना त्याच्यावर मी झाकण नाही ठेवणार, जर का म्हणजे मेथीची भाजी शिजवताना जर का आपण त्याच्यावर झाकण ठेवलं तर ती भाजी की नाही कडू होऊन जाते. त्याच्यामुळे ही एक तुम्ही टिप समजा आणि बघा तुम्ही करून. जर का तुमची भाजी कडू होत असेल ना, तुम्ही झाकण ठेवू नका वरती, फक्त अशीच शिजवा. छान भाजी आपली शिजते पण आणि कडू पण होत नाही. तर भाजी एकीकडे शिजत ठेवली आणि त्याच्यानंतर मी लगेच इथे चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत एक 5 मिनिटामध्ये भाजी तयार झाली होती. आणि भाजी तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात ओलं खोबरं टाकलं आणि आपली चपाती भाजी तयार झाली. ओ टंगू मंगूची नाव पण झाले. भूक लागली ना, चला खायला येते. आमच्याकडे इथे काम चालू आहे ना आज. खोदलं काय? हा बघा जरा साईडला बघू दे. माहिती पडलं लीक कुठे आहे ते. कुणाला आपला परत गेलाय मोटर चालू करायला, कारण ते लिकेज कुठे आहे ते माहिती नव्हतं पडत. कुठे फाटलाय का साईडने लीक होत आहे? जरा बाजूला दाखव जरा असं कर. हां ते पुसायला लागेल, जरा राहू दे ना, ऊन लागू दे. सुकू दे, पण हा पट्टी मारेल ती काढायला नको. हां बरं झालं माहिती पडलं ते. ते नंतर करून घेता फेविस्टिक आणि काय काय टाकता येईल ना, मग हलता येईल ना बाजारातून. हाय आपल्याकडे घरात. चला नाश्ता करून घ्या. बाबाला बरोबर ही बघा कुणालच्या बाबांची मेथीची भाजी आवडीची. कुठं गेलं बाहेर? हां कुणाला पालेभाज्या आवडतात, म्हणजे आमच्या घरात पालेभाज्या सगळ्यांनाच आवडतात. काळोख सोड काळोख. आणि पालेभाज्या खायच्या असतात. बाबूला दिली. कोणाला सोडू बघू दे, कोणाला सोडू बघू दे. वाघ्याला सोडू? लव लांब नाही जायचं बेटा. हो 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 शांत राहा, शांत राहा माझ्या बछडा. हा बेटा एकाला सोडणार, दोघांना नाही, दोघांना नाही. माझे बुबडू, माझी बुबडी 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 बुबडी. जा 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 बाहेर फिरून एक राऊंड मारून जा. तुला नाही, तुला नाही, तुला नंतर ला. मस्ती नाही, मस्ती जा वाग्या. वाग्या तू बाहेर जा, जा बाहेर जा. चला 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 चला. हो माझं बच्चा, हो गो, हो गो माझ्या छोनाला, हो गो माझ्या छोनाला. कोणी कोणी माझ्या बबड्याला? कोण कोण कोण? दोघांना नाही, पण दोघांना
दोघं गुड बॉय ना, गुड बॉय ना, गुड बॉय ना. चल चल चल, मला काम आहे. चला चला बसा, चला बसा, चला बसा. तर मला धुवू दे, धुवायचं. निशंक हो निर्भय हो मनाई, प्रचंड सामील पाठीशी. हे इकडे या रे दोघं जण. हे बघा, दोघांना आईस्क्रीम हवाय ना. आमच्याकडे आईस्क्रीम पार्टी चालली दुपारच्या टायमाला. दोघं जण हवरे तर एक बघा किचनमध्येच गेलाय. जा बाहेर. आईस्क्रीम असेल ना तर असे मागे मागे त्यांना नेहमी नाही देत. आपले सबस्क्रायबर त्याशी बघा आले होते ना, त्या घेऊन आल्या होत्या त्यांच्यासाठी, दोघांसाठी. असं अधूनमधून त्यांना थोडंसं देतो, 1 2 4 दिवस. थोडं जास्त देत नाही, 1 चमचा 1.5 चमचा असं. पण आईस्क्रीम म्हटलं का त्याला बरोबर सगळं समजतं. सगळं ऐकणार मग आपलं, असं आहे ते. ए नीट खा रे. हा, तर शेरूला ह्याला वाघ्याला बांधून ठेवले आता. ते आमच्या इथे ना ते रोडचं हे कामासाठी माणसं आलेली आहेत ना, तर हे सारखे नुसतं दोघं भुकत बसतात. तर आता दुपारचा टायमिंग आहे ना, तर मी आता बघा थोडासा आराम करत होती. ते आता जरा हे अंथरले सतरंजी वगैरे, आणि जरा आमचा आराम चालला आहे. कुणाल पण बघा, तो बघा त्याचा पण आराम चालू आहे. फोनमध्ये आराम चालला आहे कुणालचा. आता ती सुट्टी आहे कामाची आज, हॉलिडे. ते बघा झाली सुरुवात. चला आता आमच्या की नाही संध्याकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आज हा वाफा आम्हाला काय पण करून पुरा करायचा आहे. 2 वाफे करायचे आहेत ना इथे. आणि या वाफ्यामध्ये आपण टाकणार आहे, हे बघा तुम्हाला बियाणं दाखवते. हे बघा, हे आपलं पालकचं बियाणं कसं असतं बघा, पालकचं बियाणं. आणि ह्याच्यामध्ये हे बारीक बारीक दिसते ना, ते लालमाट वगैरे असं मिक्स बियाणं आहे. म्हणजे ही मिक्स भाजी होऊन जाईल, तर ते लावायचं आपल्याला. चला सुरुवात करूया. आता हा मी बसून बसून, हा बघा शेण आहे ना सुकलेला, तो बारीक करून घेते. काम करतात इकडे. काय राख, ह्याच्यामध्ये बघा राख आहे. हा एकदम बारीक करायचं शेण. जेवढा बारीक होईल तेवढं कर. एकदम बारीक करू शकते तर दुसरा बारीक करू शकते. एकदम बारीक नाही, नरम माहिती. अरे हा नरम आहे एकदम. आणि तो बालदीमध्ये भिजवलेला तो काय करायचा ना, मग टाकलं कसं हा काढ ना आपण. मस्त आहे हा शेण. हे राख ठेवलेलं पण आपण सगळं ठेवू आपल्याला. बरोबर करतो. आता हे ह्या रोपाने लागणार ना. जसं घरातलं काम माझ्यासाठी महत्त्वाचं असतं ना, तसंच बागेतलं कामाचं आहे. मला ना आवडतं हे खूप करायला काम. त्याच्यामुळे घराकडे जसं माझं लक्ष असतं, तसं बागेतल्या प्रत्येक झाडाकडे, प्रत्येक वेलीकडे माझं की नाही लक्ष असतं. म्हणजे आमच्या दोघांचं पण. आता इथे सगळं वाफा वगैरे आहे ना, तो तयार करून घेतला आणि बियाणंसुद्धा पेरून झालेलं आहे. आणि आता जेव्हा ते उगून येईल त्यावेळेस तुम्हाला आम्ही दाखवूच. तर चला मग आईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.